आता रात्रीचे वाजले 10:15 आणि आम्ही हॉटेलमधनं आता निघालो आहे। इतक्या रात्री निघण्याचं कारण असं आहे की आता आम्ही पहिलं जाणार हॉटेलमध्ये जेवायला। तर आमचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जाणार एक इथे रात्रीची रथयात्रा निघते, खूप सुंदर अशी, आणि ती वर्षातून एकदाच निघते। तर त्याचा एक एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा आहे। तर मग तो रथयात्रेच्या एक्सपिरियन्ससाठी आम्ही चाललो आहे आणि बाहेरच आता कुठल्याही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सर्व एकत्र जेवायला बसणार आहे। तर मग चला आता आपली जर्नी आपण इथं सुरू करूया। आणि त्याच्यानंतर अजून एक मोठी गोष्ट म्हणजे उज्जैनची सकाळची 4 वाजताची आरती महाकालची, ते पण आपण त्याच्यामध्ये एक्सप्लोर करणार आहे। आणि ती रथयात्रा झाली ना तर आपण डायरेक्ट तिथून जाणार कुठे, महाकालच्या दर्शनासाठी, म्हणजे ते लाईन लावण्यासाठी जाणार तिकडे। तर तो पण एक वेगळा आपला अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच बघा। आम्ही टोटल 13 जण आहेत, प्रत्येकाने सर्व लिंग घातले। अनुभव घेण्यासाठी बघू शकता फटाके बिटाके पूर्ण चालू आहे, वेगळाच एक्सपिरियन्स आहे, बघूया। आम्हाला पालखीचं दर्शन भेटण्यासाठी गॅप भेटला, तर पोलीसवाले उभे होते, काही प्रॉब्लेम होता तरी पण आम्ही घुसलो। रथयात्रा येते आणि आम्ही खूप नशिबवान आहे की आम्हाला तितक्या जवळून बघायला भेटते। खरं म्हणजे तिकडे बॅरिकेटिंग टाकलं होते तरी पण आम्ही विचार केला, प्रयत्न करूया। बोललो, एक मित्र बोललो होते की नको, कोणी बोललं चल एकदा ट्राय करूया, आणि बोललं ना त्याच्या आशीर्वादाने सक्सेसफुल झालं। फायनली आम्हाला ही रथयात्रा बघायला भेटते, ती आता येईल 15-20 मिनटामध्ये। तुफान गर्दी आहे, भक्तिमय वातावरण, संपूर्ण हर हर महादेवची घोषणा। आम्ही सर्वजण एकत्र भेटलो आहे, मागे पुढे झालो होतो कारण की मॅडिटेटिंग असल्यामुळे पोलिसांनी आम्हाला आजाला जायला दिला नाही, आजाला जायला दिलं तरी पण भोलेनाथाच्या आशीर्वादाने आम्ही सगळे एकत्र आलो। या क्षणाची आम्ही वाट आतुरतेने बघत होतो, ती म्हणजे महाकाल यात्रेमध्ये ही एक यात्रा निघते वर्षातून एकदा। तर मला आणि माझ्या मित्रांना खूप नशीबवान समजतो कारण की इतकं छान दर्शन होतं ना, तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही। तर एक भक्त भेटले, तो बोलतो मला पण घे व्हिडिओमध्ये, बघ, हर हर महादेव। नाचेगी धरती, झूमेगा गगन, जब होगा हरि से हर का मिलन। बाबा महाकाल की नगरी में पधारे हुए सभी श्रद्धालुओं का महाकाल इंटरनेशनल चौराहा मित्र मंडल स्वागत, वंदन, अभिनंदन करता है। जिला प्रशासन प्रकार की आतिशबाजी न करें। नाचेगी धरती, झूमेगा गगन, जब होगा हरि से हर का मिलन। बाबा महाकाल की नगरी में पधारे हुए सभी श्रद्धालुओं का महाकाल इंटरनेशनल चौराहा मित्र मंडल स्वागत, वंदन, अभिनंदन करता है। जिला प्रशासन के निर्देशों का पालन करें, किसी भी प्रकार की आतिशबाजियां न करें। नाचेगी धरती, झूमेगा गगन, जब होगा हरि से हर का मिलन। बाबा महाकाल की नगरी में पधारे हुए सभी श्रद्धालुओं का महाकाल इंटरनेशनल चौराहा मित्र मंडल स्वागत, वंदन, अभिनंदन करता है। जिला प्रशासन के निर्देशों का पालन करें, किसी भी प्रकार की आतिशबाजियां न करें। झूमेगा गगन, जब होगा हरि से हर का मिलन। मंडल स्वागत, वंदन।
अभिनंदन करता है। जिला प्रशासन के निर्देशों का पालन करें। नाचे की धरती झूमने का प्रकट जब होगा फिर से हर काम। बाबा महाकाल की नगरी में पधारे हुए सभी श्रद्धालुओं का महाकाल इंटरनेशनल काही क्षणामध्ये एक खूप वेगळाच अनुभव आहे। तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही। एक एवढी पॉझिटिव्ह फिलिंग मनामध्ये आले ना, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही। खूप वेगळा अनुभव आहे। हर हर महादेव। नाचे की धरती झूमेगा बदन जब होगा हरि से हर काम। बाबा महाकाल की नगरी में पधारे हुए सभी श्रद्धालुओं का महाकाल इंटरनेशनल चौराहा मित्र मंडल स्वागत वंदन अभिनंदन करता है। जिला प्रशासन के निर्देशों का पालन करें। किसी भी प्रकार की आतिशबाजियां न करें। झूमेगा गगन जब होगा फिर से हर का मिलन। बाबा महाकाल की नगरी में पधारे सभी श्रद्धालुओं का महाकाल इंटरनेशनल चौराहा मित्र मंडल आतिशबाजी करें। जब होगा अभिनंदन करता है। जिला प्रशासन के निर्देशों का पालन करें।
माझं तर खूप छान दर्शन झालं. खूप जवळच होतो मी. इतकं अद्भुत दर्शन अजूनपर्यंत कधी झालं नव्हतं. काही लोक आमची रथयात्रा संपूर्ण पूर्ण झाली. सर्वांचं खूप छान असं दर्शन झालं. तर सर्वांना खूप छान वाटलं. एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स झाला. आणि माझं इतकं चांगलं होतं ना की अक्षरशः मला हात लावायला भेटला. म्हणजे खूप नशिबान लोकांना अशी संधी भेटते तशी एक मला संधी भेटले. व्हिडिओ काढले पण प्रॉपर टाकवले नाही आलं कारण की धावपळ होती. इतके धक्कामुक्की होते. तरी पण देवाच्या आशीर्वादाने बंबम बोलून आल्याच्या आशीर्वादाने मी मित्रांसोबत थोडा पुढे गेलो. त्यांना बोललं मी जरा पुढे जाऊन बघतो. आणि तो क्षण मला भेटला. म्हणजे हात लावायला भेटला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. एक गुड एक्सपिरियन्स होता. थँक्यू भोलेनाथ महाराज. अशीच कृपा दृष्टी माझ्या पाठीशी ठेवा. मुलं इतकी खुश आहेत का विचारच करू नका. एवढं छान दर्शन झालं ना आमचं मला शब्दात सांगू शकत नाही. राधे राधे हर हर महादेव. असं वाटतं इथे दिवाळी सक्सेस साजरी आहे. इतकं गुड एक्सपिरियन्स म्हणजे शब्दातच सांगू शकत नाही तुम्हाला. नाचायला सुरुवात मी केली. सर्व लगेच नाचायला आले. बोलला हर हर महादेव. रात्रीचं जेवण पनीर हांडी बटर रोटी आणि अजून 2 मेनू बाकी आहेत येणार आहेत. राईस पण मागवलं आहे. आम्ही मॉर्निंगची 4च्या आरतीसाठी आम्ही सर्वजण आलेलो आहेत. सर्व आमचा ग्रुप. आणि इथे पासेस दाखवून आतमध्ये सोडलं जातं. ज्या क्षणाची 365 दिवस वाट बघत होतो तो क्षण म्हणजे सकाळी जाऊन भोलेनाथाची आरती घेणं. सर्व मित्र इथं उभे आहेत पासेस घेऊन आणि तो क्षण आलेला आहे. आता आम्ही आतमध्ये जाणार, पासेस दाखवणार आणि सकाळी भोलेनाथ महाराजांच्या आरतीचं दर्शन घेणार. बोला हर हर महादेव. फायनली आमचा ई पास आणि
आम्ही आता चाललो आहे उज्जैन महाकालच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. तर तुम्हाला एक म्हणजे भस्म आरतीमध्ये शिवची आणि त्याच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन घेणं म्हणजे एक शिवभक्तासाठी किती मोठी गोष्ट असे मी मला शब्दात नाही सांगू शकत. एक वेगळाच उत्साह आनंद माझ्या मनामध्ये खूप छान वाटतं आहे की आम्ही असं ठरवलं मुलांनी की 12 ज्योतिर्लिंग करायचे, पण दरवर्षी ज्योतिर्लिंग करताना काही ना काही छोटासा मोठा प्रॉब्लेम येतो. कोणाला सुट्टीचा प्रॉब्लेम येतो तर कोणाला पैशाचा प्रॉब्लेम होते. पण भोलेनाथाच्या आशीर्वादाने कृपादृष्टीने अजूनपर्यंत जसे आम्ही येतो आहे तसं दर संपूर्ण ज्योतिर्लिंग आमची कवर होते. मी एवढेच तुम्हाला बोलेल भोलेनाथ महाराजा. तर फायनली भस्मारतीच्या लाईनीमध्ये उभे आहेत. रिक्सवर मोबाईल घेतला हातामध्ये. पोलीसवाले आम्हाला सांगतात मोबाईल काढू नका. फायनली आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे आणि ते पण भस्म आरती आहे. म्हणजे सकाळी 4 वाजता भस्म आरती चालू होते, त्याच्या लाईनीसाठी आम्ही आता चाललो आहे. आणि आता रात्रीचं 1 वाजलं आहे. अजून आम्हाला 3 तास भोलेनाथाच्या गाभाऱ्यामध्ये किंवा लाईनीमध्ये आम्हाला उभं राहून काढायचं आहे. एक वेगळाच अनुभव आहे. आणि येताना टॅब बीप तुमच्याकडे असेल तर प्लीज आणू नका, आतमध्ये अलाउड नाही तर खूप प्रॉब्लेम होतो. तर प्लीज विचार करून काही गोष्टी घेऊन या. मोबाईल अलाउड आहे पण टॅब बीप काही घेऊन येऊ नका. आम्ही लाईनीमध्ये आलो आणि वेटिंग लिस्टमध्ये संपूर्ण जण बसले. पूर्ण आतलं इथेच काढायचे. सकाळी 4 वाजेपर्यंत इथेच बसायचं थंडीमध्ये. हर हर महादेव बोलायचं आणि इथंच झोपायचं. बोला हर हर महादेव. थोडं विचार करतात करायचं काय. चला सर्वजण लाईनीत उभे आहेत. भस्म आरतीची लाईन लावली. मनराज, प्रदीप, थोड्याच मिनिटात आम्ही गाभाऱ्यात जाणार. फायनली मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर फायनली 1:30 वाजता आम्ही गाभाऱ्याच्या आतमध्ये पोचलो आणि आता गाभाऱ्यामध्ये नाही बोलणार, तिथून लाईन चालू होते तिथे बसलो आहे. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तरी मी गपचूप मोबाईल रेकॉर्डिंग करतो आहे. शक्यतो मी आतमध्ये आरती पण दाखवायचा प्रयत्न करेन. संपूर्ण गँग बसलेली आहे. वरती उभा नको राहिला नाही तर सिक्युरिटी गार्ड मोबाईल काढून घ्यायला. इथे बघा रे एकेकाने. गणेश सायके तर आम्ही लोक रात्री 12 वाजल्यापासून मंदिराच्या परिसरामध्ये होतो आणि आता सकाळी 4 वाजले तर मंदिराच्या परिसरामध्येच आहे. तर हे बघा परत हे बघा ही गाभाऱ्यामध्ये परिस्थिती म्हणजे रात्रीपासून ही लोक जागेच आहेत. फायनली लाईन सुरू होती. आता 4 तास मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर तो क्षण आता आला जेव्हा आम्हाला एक अद्भुत अनुभव भेटणार आहे. महादेव सातत नाही. महादेव महादेव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलत बोलत आम्ही लोक चाललो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. रिक्सवर मोबाईलवरती व्हिडिओ बनवतोय. ओम नमः शिवाय बोलत बोलत चाललो आहे. राम भरोसे बघा रे फायनली आम्ही शिवलिंगाच्या मंदिरामध्ये पोहोचले. महाकालच्या मंदिरामध्ये पोहोचले आणि समोर तुम्ही बघू शकता शिवलिंग आहे आणि इथे माझे सगळे मित्र बसलेत. खूप नशिबाने इतक्या जवळून दर्शन घ्यायला भेटते. व्हिडिओ काढायला ऑर्डर नाही गपचूप काढतोय.
मित्रांनो, इतक्या जवळून शिवलिंगाचं दर्शन होताना तुम्ही बघू शकता बघा ना. खूप 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 मी नशिबान समजतो, इतके छान आम्हाला भस्म आरती बघायला भेटणार आहे. मला तर खूप मी नशिबान समजतो, कारण मला अशी सीट भेटली ना तुम्हाला मी दाखवतो. अशा ठिकाणी भेटली की ते लास्टलाचपर्यंत पूर्ण मी एकटंच आहे. नशिबान समजतो, पूर्ण एक्साइटेड आणि एकदम माझ्या समोरच शिवलिंग आहे. खूप वेगळा अनुभव आहे बघा. सर्व माझे मित्र बोलीवर बघा असे पुढे खाली एक साईडला बसले आहेत, पण मला बोलेना त्यांनी काशी सीट दिले. इथे कोण आहेच नाही, मी एकटाच आहे तिकडे. ओम नमः शिवाय. आरतीला सुरुवात होते. आता शिवलिंगाला पाण्याने आणि दुधाने अंघोळ घातली जाते. खूप छान एक्सपिरियन्स आहे. खूप खूप म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही विचार करा ना, इतक्या जवळून दर्शन भेटणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. ओम नमः शिवाय. पास लोकेशन वाले आप भी धनुद्वार जाके लेके आ सकते हैं. हेलो ओ भाई चलो जाओ. छान अशा पद्धतीमध्ये महाकालला आता सजवणं सुरू आहे आणि थोड्याच वेळात आरती सुरुवात होईल. मला असं वाटतं खूप वेगळाचा अनुभव आहे, कारण की मी महाकाळच्या शिवलिंगापासून फक्त 100 मीटरावरती असं आणि मला बसायला इतकी छान जागा भेटली ना, म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. एक साईडला ना कोणाचा त्रास नाही काय, बाकीचे लोक बघ कसे बसले. मला एक साईडला छान अशी जागा भेटली महादेवाच्या आशीर्वादाने. तर धन्यवाद महादेव, अशी तुझी कृपा दुसरी सर्व माझ्या पाठीची टेबल. अरे 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 जोश दाखवा ना जरा. सहकुशीने कपडे, पैसे, हार, नारळ तुम्ही इथं देऊ शकता. आणलं असेल तर द्या. किती नशीबवान आहे बघा. समोर भोलेनाथाची शिवलिंग आहे आणि आम्ही इतक्या जवळ आहे आणि आता भस्म आरतीला सुरुवात होणार आहे. खूप 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 छान वाटतं. एक वेगळाच अनुभव आहे. संपूर्ण भक्तिमय वातावरण बघू. आता आरतीला सुरुवात होत आहे. हर हर महादेवची नारा सुरू.
व्हिडिओ काढू मोबाईल ठेव. बस मग आरती सुरू झालेली आहे. एक्झॅक्ट टाईम तुम्हाला सांगू ना तर 5:25 झाले. मला वाटतं 5:30 वाजेपर्यंत सुरू होईल. अजून 5 मिनटं जातीलच. तर प्रॉपर एक्झॅक्टली टायमिंग बस मग आरतीचा 5:30चा आहे. 4 वाजल्यापासून तयारी होते पण चालू तर मला वाटतं 5:30 वाजताच होते. आम्ही लोक रात्री 11 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभे आहेत. टोटल सकाळी 5:30 वाजता बस मग आरतीला सुरुवात होते. तर जाऊ दे, खूप छान एक्सपिरियन्स होता लाईनीमधला पण. तर आता तो क्षण आला, त्या सणाची आम्ही एवढा टाईम वाट बघत होतो. आता बस मग आरती सुरू होत आहे. हर हर महादेव. खूप छान म्हणजे शब्द सांगू शकत नाही. शिवभक्तासाठी हा किती अनमोल क्षण आहे. एक तर भोलेनाथाच्या आशीर्वादाने इतकी चांगली जागा भेटली बसायला. त्याच्यामध्ये इतकी छान ही अशी भस्म आरती बघायला भेटते. खूप नशिबाने आम्ही समजतो आम्हाला. खूप भारी वाटतं. गाभाऱ्यामध्ये बसली होती आणि थोड्याच मिनटामध्ये आता 5:30 वाजता भस्म आरतीला सुरुवात होणार आहे. खूप वेगळा अनुभव आहे. पहिल्यांदा मी भस्म आरती घेणार आहे आणि ते पण भोलेनाथ महाराजांची. माझ्यासाठी खूप अनमोल क्षण आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी हा एक अनमोल क्षणच आहे, मी असं बोलेन. खूप भारी एक्सपिरियन्स आहे, शब्द सांगू शकत नाही तुम्हाला. थोडा झूम करून दाखवतो. ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो क्षण म्हणजे आरतीचा क्षण. आणि आम्ही गाभाऱ्यामध्ये आहेत आणि प्रॉपर मी तुम्हाला सांगतो 5:38 झालेत आणि आरतीला सुरुवात झालेली आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स आहे. इतक्या जवळून भोलेनाथ महाराजांची आरती बघणं म्हणजे खूप नशिबात लोकांना भेटतं. त्याच्यामध्ये मी एक आहे आणि आपले तुम्ही जे यूट्यूबवरती व्हिडिओ बघता ते पण आहेत. तर खूप छान वाटतं, एक वेगळाच अनुभव आहे. तर आपल्या भोलेनाथ महाराजांची आरती सुरू झालेली आहे. छान अनुभव. 360 डिग्री व्ह्यू दाखवलं. मला तर अशी सीट भेटली ना, एकदम VIP पेक्षा पण VIP सीट.
5:45ला आरती सुरू झाली आहे. एक्झॅक्ट टाईम आहे 5:45 PM. PM ना AM सॉरी. थोडा झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. इतक्या जवळ भोलेनाथ महाराजांची आरती भेटणं खूप नशिबवान काम आहे. तसंच भोलेनाथ महाराजांचे खूप आभार, इतके आभार मानू शकतो कमी आहे. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. भोलेनाथ महाराजा परत इतकं चांगलं तुझं दर्शन भेटणं आणि तुझ्या गाभाऱ्याच्या परिसरामध्ये बसणे ही भक्ताची मोठी गोष्ट आहे. आज भोलेनाथ महाराज आज सर्व तुझ्या आशीर्वाद कृपादृष्टी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठेव. माझं आणि माझ्या सर्व मित्रवडील परिवारांचं खूप छान दर्शन झालं. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. महादेव फक्त एक मनोकामना अपुरी राहिलेली फक्त एक पूर्ण करते भोलेनाथ महाराजा. एवढीच चरणी प्रार्थना. अस्मरणीय क्षण बोलला तरी तुम्हाला काय हरकत नाही. हा एक वेगळाच अनुभव आहे. तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण शिवमय वातावरण झालं आहे. हर हर महादेव. ठीक आहे. थोडा झूम केला आहे कारण की व्हिज्युअलिटी कमी येते. थोडं ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओमध्ये, समजून घ्या जरा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो खाली कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव. अशी भोलेनाथ महाराजांची शिवलिंग म्हणजे मन प्रसन्न झालं आहे. एवढी सुंदर आरती आहे ना, तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही. हे वेगळंच एक अनुभव आहे. तुम्ही पण या तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत आणि ही आरती विजिट करा. खूप 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 वेगळा अनुभव आहे. खूप भारी वाटतं आहे. अजूनपर्यंत ऐकलं होतं, टी व्हीवर पाहिलं होतं, यूट्यूबवर पाहिलं होतं, पण आज जेव्हा साक्षामध्ये जेव्हा समोरासमोर आरतीचा अनुभव घेतो आहे, तुम्हाला शब्द सांगू शकत नाही किती एकदम मन प्रसन्न झालं. मित्रपरिवारांनी नक्कीच तुम्ही पण व्हिजिट करा फ्रेंड अँड फॅमिलीसोबत. एवढंच माझी भोलेनाथची मी प्रार्थना आहे की एकच मनोकामना राहिल्या ती फक्त एक पूर्ण कर. आत्तापर्यंत जशी मला साथ दिली तशी पुढे पण मला अशी साथ देत का. मलाच नाही, माझ्या सर्व शिवभक्तांना, तुझ्या सर्व शिवभक्तांना साथ देत का. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
रात्री 11 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभं होतो आज या सणाचा अनुभव घेण्यासाठी. आणि हा सण आज तो अनुभव आम्ही घेतला. आता सांगू तुम्हाला मित्रपरिवार, तर 12 ज्योतिर्लिंग करणं खूप कठीण आहे. आम्हाला पण खूप कठीण परिस्थितीनं सामोरे जावं लागलं. पण भोलेनाथाच्या आशीर्वादाने त्या दृष्टीने ते सर्व संकट दूर झाली आणि आम्ही फायनली या मंदिरामध्ये पोचलो. खूप 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 वेगळा अनुभव आहे. तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला बोलतो तुम्ही पण या मित्रपरिवारसोबत आणि हा अनुभव घ्या. फॅमिलीसोबत या, अनुभव घ्या. व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते, पण आता काय करणार, आरती तर पूर्ण दाखवायला लागेल ना तुम्हाला. थोडं कॉम्प्रोमाइज करा कारण की हा क्षण तुम्हाला कुठेच नाही बघायला भेटणार. तरी ते खूप क्लिकवर मोबाईल मी काढून रेकॉर्डिंग करतो आहे. कदाचित माझा मोबाईल जमा पण होऊ शकतो. राम भरोसे आहे. ओम नमः शिवाय. तुम्ही बघू शकता गाभाऱ्याच्या परिसरामध्ये त्यांच्या हातामध्ये मोबाईल नाही. आम्ही ते तुमच्यासाठी व्हिडिओ म्हणून त्या मोबाईल बाहेर काढले आहे. फक्त दादा मला तुमची साथ पाहिजे, ती साथ द्या. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गाभाऱ्यामध्ये अंधार करण्यात आले आहे. बघू शकता हा खूप अस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी. शिवभक्तासाठी एक अस्मरणीय क्षण आहे. संपूर्ण गाभाऱ्यामध्ये अंधार केला आहे. थोडा मी झूम आऊट केलं आहे कारण की तुम्हाला दिसावं. संपूर्ण गाभाऱ्यामध्ये अंधार आहे. फक्त एक छोटासा दिवा पेटवला आहे आणि त्याच्यामध्ये ती पूजा चालू आहे. खूप 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 वेगळा अनुभव आहे मित्रपरिवाराचा. तुम्ही नक्की व्हिडिओतनं तुम्हाला एवढं समजणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही नक्की विजिट करा. थोडा वेळ काढा स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि या. आणि मला वाटतं फायनली आरती संपलेली असं आपण समजूया. कारण की पुढे जे गाभाऱ्याचे जे बसले आहेत त्या लोकांना हळूहळू बाहेर पाठवतात.
वातावरण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गाडी साईडला नारे. काय करणार ऑप्शन नव्हता कारण की मला गावाला पोलिस दाखवलं नव्हतं. गावाला लाईट लागलेली आहे. हर हर महादेव, तर भोलेनाथाच्या आशीर्वादाने खूप छान अशी आरती आमची पूर्ण झालेली आहे आणि प्रसन्न झाले. की छान आरतीचा आम्ही अद्भुत अनुभव घेतला आहे. अविस्मरणीय क्षणाचा आम्ही अद्भुत अनुभव घेतला आहे. मी माझे मित्रपरिवार तसं तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ बघा आणि आवडीचा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. हा एक वेगळा अद्भुत अनुभव होता. तर तुम्ही पण नक्कीच विजिट करा. आपल्या या मंदिरामध्ये खूप छान वाटलं आणि प्रसन्न झालं. तर खूप सुंदर अशी आमची भस्म आरती झालेली आहे. एक अविस्मरणीय क्षण आमच्यातला होता. तर मंडळ तुला कसं वाटलं? खूपच सुंदर. एक नंबर आरतीमध्ये एकदम प्रसन्न मन झोप उडाली पूर्ण. म्हणजे एवढ्या तासाची आमची मेहनत आमची म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून आम्ही लाईन लावली आहे. 12 वाजल्यापासून अजून आम्हाला डोळ्याला झोप नाही पण झोप आलेली. नंतर एकदम आरती चालू झाल्यानंतर झोपच पूर्ण उडून गेली. खूप एक गुड एक्सपिरियन्स. खूप आपण खूप छान एक्सपिरियन्स होता. कधीच आरतीचा एवढा मोठा एक्सपिरियन्स घेतला नव्हता आम्ही. खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप अद्भुत अनुभव घेतल्याच्या नंतर आम्ही सर्व मित्रपरिवार बाहेर आलो आहे. तर यज्ञेश, तुझा एक्सपिरियन्स कसं होता भस्म आरतीचा? मस्त. पहिल्यांदा भस्म आरती घेतली ते पण कालेश्वर मंदिरामध्ये. महाकालेश्वर
ही साधीसुरी शिवलिंगाचं साचा नाही, हा शिवलिंग पहिला महादेवाला म्हणजे तिकडे असायचं, त्या आता इकडे आणून ठेवलं. खूप छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं आणि आता आम्ही निघतोय बाहेर मंदिराच्या, कारण की आम्हाला आता ओंकारेश्वरला जायचं आहे. आमची आय थिंक मला वाटतं 7:30ला बस येणार आहे. तर सर्व पुढे गेले तर आम्ही पण चाललो आहे. तर खूप 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 म्हणजे शब्द सांगू शकत नाही, इतका भारी एक्सपिरियन्स होता. जितकं सांगू तितकंच कमी आहे. तर म्हणून मी सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करा, तुम्ही स्वतः या, तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा तो क्षण. एक वेगळाच अनुभव आहे. तुम्हाला व्हिडिओमधून एवढं समजणार नाही आणि मला प्रॉपर दाखवता पण नाही आले, कारण की मी थोडासा लांब होतो, जास्त पण नाही, 500 मीटर त्या अंतरावर असं. पण खूप खूप सुंदर आमचा एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही पण नक्कीच मित्रपतीसोबत या आणि वेळ काढा. आणि खूप 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 भारी एक्सपिरियन्स होता यार, शब्दच नाही सांगू शकत तुम्हाला. मंदिराच्या बाहेर आलो होती, तुम्हाला इथून हा एक्झिट आहे, इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता. एक झिगझॅग टाईप केलेली आहे. तर खूप 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 इतकं अद्भुत मंदिर बांधलं नाही ह्या लोकांनी, म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही, शब्द सांगू शकत नाही की नेक्स्ट लेवल वेळ भेटते इकडे. तर तुम्ही व्हिजिट करा नाही यार, स्वतःसाठी फॅमिलीसाठी वेळ काढून या ना, जरा फिरा नाही यार, देवदर्शन तर करा. तर आम्ही आता बाहेर चाललो आहे मंदिराच्या. आता आम्ही पहिला जाऊ चप्पल स्टँडच्या इथे जाऊन चप्पल घेऊ आमच्या, आणि मग तिथून आम्ही पुढचा प्रवास ओंकारेश्वरसाठी सुरू करणार आहे. तर खूप आमचं तर सकाळचे 6 वाजलेत. खूप मंदिराचा परिसर बघा किती छान दिसतोय. इथून मंदिरात जाण्यासाठी प्रवेश केला जातो, सुरुवात होते. तर मी एकटाच होतो, त्याच्यामुळे मी बॅरिगेटिंगवरून उड्या टाकून आलो. चुकीचं आहे, पण ते मला मंदिरात नाही होतं जायचं, मला चप्पल घ्यायची होती, म्हणून मी ते बॅरिगेटिंगवरून आलो. कारण की मी चुकून त्या लाईनमध्ये गेलो होतो जिथे लाईन चालू होते दर्शनाची. तर मला माहिती नव्हतं, नंतर जसं समजलं तसं बॅरिगेटिंगवर उडी टाकून बाहेर आलो. तर सकाळचं बघा ना किती छान वाटतं. सकाळचे 6:10 झालेत आणि मॉर्निंगचा एक्सपिरियन्स बघा. तर वाव, किती भारी वाटतं बघा. सकाळचं एकदम थोडासा गारवा आहे. 6:15 झालेत आणि हळूहळू सूर्य उगायला सुरुवात होईल. तर उज्जैनमधली आमची पहिली पहाड. खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे. कॉमेडी कोण होतं? नमस्कार मित्र परिवार. तर आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आता चेकआउट करतो आहे. तर काल रात्री उज्जैन नगरीमध्ये महाकालचं खूप छान असं दर्शन झालं. तसंच रथयात्रा पण आम्हाला वर्षातून एकदा येते, ती पण बघायला भेटली. भोलेनाथाच्या आशीर्वादाने खूप दोन्ही पण छान दर्शन झाले. मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं तर उज्जैनची यात्रा. उज्जैनमध्ये जी सकाळची 5 वाजता जी भस्म आरती होते त्याचं दर्शन भेटलं, ते पण खूप जवळून. ती म्हणजे ज्या गोष्टी मनासारख्या व्हायच्या होत्या, मनासारख्या व्हायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी मनासारख्याच झाल्या. तर भोलेनाथाच्या आशीर्वादाने खूप छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही सर्वजण निघतो आहे. तर आता आम्ही पहिलं जाणार नाश्ता करायला, तर तिकडे आपण व्हिडिओ बनवूया.